बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 देशांच्या दौऱ्यातल्या शेवटच्या टप्प्यात ओमान इथे भारत ओमान यांच्यात CEPA करार झाला. तसंच इतरही अनेक महत्त्वाचे कार्यक्रम झाले. पंतप्रधानांना ओमान सरकारकडून ऑर्डर ऑफ ओमान हा ओमानचा सर्वोच्च सन्मानही प्रदान करण्यात आला. भारत आणि ओमान यांच्यात CEPA म्हणजे सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान हैतम बिन तारिक अल सईद यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या वाणिज्य मंत्र्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आखाती प्रदेशासोबत भारताचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा करार महत्त्वाचं पाऊल ठरला आहे. ओमानचा एका स्वतंत्र देशासोबतचा हा दुसरा मुक्त व्यापार करार आहे. 20 वर्षांनी ओमाननं हा करार केला आहे. या करारामुळे दोन्ही देशांना परस्परांच्या बाजारपेठा उपलब्ध होतील, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि परस्पर सहकार्य वाढेल अशी अपेक्षा आहे. दोन्ही देशातल्या व्यापारात यामुळे मोठी वाढ अपेक्षित असून रोजगार निर्मितीही होण्याची अपेक्षा आहे. भारत ओमान दरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासह एकूण 7 सामंजस्य करार करण्यात आले. यात सागरी वारसा आणि संग्रहालय विषयक करार, कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांविषयीचा करार, उच्च शिक्षण, दोन्ही देशातल्या औद्योगिक महासंघांदरम्यान करार आणि भरडधान्य सहकार्याविषयक करार अशा करारांचा समावेश आहे. या करारामुळे उभय देशांमध्ये नवा विश्वास, नवी ऊर्जा, व्यापाराला गती, गुंतवणुकीसाठी विश्वास आणि प्रत्येक क्षेत्रात संधींची नवी दारं खुली होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते ओमानची राजधानी मस्कत इथं भारत ओमान व्यवसाय मंचात बोलत होते. आज हम एक ऐसा ऐतिहासिक निर्णय ले रहे हैं जिसकी गूंज आने वाले कई दशकों तक सुनाई देगी. कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट यानी सीपा हमारी पार्टनरशिप को 21st सेंचुरी में नया विश्वास, नई ऊर्जा से भर देगा. ये हमारे साझा भविष्य का ब्लूप्रिंट है. ये हमारे ट्रेड को नई गति देगा, इन्वेस्टमेंट को नया भरोसा देगा और हर सेक्टर में अवसरों के नए द्वार खोलेगा. सीपा हमारे नौजवानों के लिए ग्रोथ, इनोवेशन और एम्प्लॉयमेंट के अनेक नए अवसर बनाएगा. धोरण आणि उद्योग हातात हात घालून चालतात तेव्हा सहकार्य नवा इतिहास घडवतं. भारत जेव्हा स्वतःचा विकास करतो तेव्हा मित्रांना त्यातील भागीदार बनवतो असं सांगत भारत वेगानं वाटचाल करत असताना जगासाठी विशेषतः ओमानसाठी त्यात विशेष संधी आहेत हे पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. भारत ओमान व्यापार मंचाच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ओमानचे वाणिज्य मंत्री कैस बिन मोहम्मद अल युसूफ सहभागी झाले होते. ओमाननं अमेरिकेनंतर भारताशी केलेला हा दुसराच मुक्त व्यापार करार आहे असं ते म्हणाले. उभय देश आपल्या हजारो वर्ष जुन्या संबंधांमध्ये एका महत्त्वपूर्ण क्षणाचे भागीदार होत असताना उभय देशातील व्यापार $10 दशलक्ष पार गेला आहे असं गोयल म्हणाले. पंतप्रधानांना ओमान सरकारकडून ऑर्डर ऑफ ओमान हा ओमानचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. ओमानच्या सुलतानांनी पंतप्रधानांचा सन्मान प्रदान करून गौरव केला. पंतप्रधानांना मिळालेला हा 29वा परदेशी सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तसंच पंतप्रधानांना सुलतान यांच्याकडून अनेक मौल्यवान भेटवस्तूही देण्यात आल्या. ओमानमधील भारतीय शालेय शिक्षण व्यवस्थेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मैत्री पर्व कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी झाले होते. भारत ओमान मैत्री पर्व दोन्ही देशांमधील चिरस्थायी मैत्रीचा, सामायिक इतिहासाचा आणि समृद्ध भविष्याचा उत्सव आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. ओमानचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी रवाना झाले आहेत. ओमानचे सुलतान हैतम बिन तारी स्वतः त्यांना विमानतळावर सोडायला आले होते.